नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, EMRS कडनं जाहिरात आलेली आहे। ह्या जाहिरातीमध्ये म्हणजेच ही जाहिरात म्हणजे काय, तर ही जाहिरात म्हणजे एकलव्य मॉडर्न रेसिडेन्शियल स्कूल ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आहे। याच्यामध्ये जवळपास 7,000 प्लस जागांसाठी वॅकन्सी। कोण फॉर्म भरू शकतं, तर यात वेगवेगळे 6 प्रकारचे पद आहे, ज्यामध्ये 10वीचा विद्यार्थी आहे, 12वीचा विद्यार्थी, ग्रॅज्युएटचा विद्यार्थी आहे, इव्हन दो BEdचा विद्यार्थी, पोस्ट ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतो। आणि याची सॅलरी सुद्धा तुम्हाला साधारणतः 25,000 पासून 90,000 पर्यंत सॅलरी आहे। 6 वेगळ्या पोस्ट आहे। काय आहे नेमकी ही जाहिरात, कुणासाठी जाहिरात आहे, काय पात्रता असणार आहे आणि परीक्षा पद्धत कशी असणार आहे, थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा। आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राइब करा। सो जाणून घेऊया जाहिरात 2025 ची पदे कोणती आहे, पगार आणि पात्रता काय आणि परीक्षा पद्धत कशी असणार आहे। याबद्दल अजून तुमच्या मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती नक्की घेईल। चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला माहिती असेल शिक्षक भरतीची प्रोसेस सध्या त्यामधला पहिला टप्पा TET चालू झालेली 3 ऑक्टोबर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। त्यासाठी TETच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे। फ्रेशर विद्यार्थ्यांना द्रोणा 7.0 आहे आणि शिक्षकांसाठी आचार्य बॅच 1.0 आहे। CTच्या बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात आहे। CT प्लस TET तुम्ही जर करणार असाल तर त्या पण बॅचेस अवेलेबल, सगळ्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, नक्की जॉईन करू शकता। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। बघा जाहिरात आलेली आहे, फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। फॉर्म भरण्याची लास्ट डेट बघा 23 ऑक्टोबर 2025 आहे। म्हणजे तुमच्याकडे अजून वेळ आहे, भरपूर सारा वेळ आहे, अजून 1 महिना वेळ आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता। आता यामध्ये बघा पोस्ट जे आहे त्यानुसार फीज किती बघा, तुम्हाला प्रिन्सिपल या पोस्टला फॉर्म भरायचा असेल तर 500 रुपये तुम्हाला प्रोसेसिंग फी आहे, टोटल 500 आहे। PGT आणि TGT काय असतं, पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर आणि टीचर ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर अशा पोस्ट आहे, 500 रुपये फी आहे फॉर्म भरण्याची। नॉन टीचिंगचा स्टाफ जो आहे त्यांना 500 रुपये फी आहे। त्याचबरोबर फॉर कॅन्डिडेट अदर दॅन SC ST आणि PWD म्हणजेच SC ST आणि PWD म्हणजेच पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी दिव्यांग उमेदवारांना ही फी आहे। आणि हे जर 3 कॅन्डिडेट विद्यार्थी हे 3 कॅन्डिडेट सोडले तर इतर विद्यार्थ्यांना फी जी असणार ती बघा ऍप्लिकेशन फी 2,000 आहे, प्रोसेसिंग 500 अशी 2,500 तुम्हाला फी असणार आहे। प्रिन्सिपल या पदासाठी PGT TGT साठी तुम्हाला फी असणार आहे 2,000 रुपये आणि नॉन टीचिंग साठी तुम्हाला 1,500 रुपये फी असणार आहे। ओके, आता हे पद कोणकोणती ते पण मी तुम्हाला दाखवतो। परीक्षा कधी असणार आहे त्यांनी डेट दिलेली नाहीये, त्यांनी सांगितलं की आमच्या वेबसाईटला आम्ही वेळोवेळी तुम्हाला अपडेट देऊ। त्यानंतर ही पदं कोणती बघा, 6 प्रकारची पदं। प्रिन्सिपलची पदं किती आहे, 225 पदं आहे। त्यानंतर PGT पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ज्याला पोस्ट ग्रॅज्युएशन लागणार आहे अशा जागा आहेत तर 1460। त्यानंतर ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर, ग्रॅज्युएटच्या बेसवर ग्रॅज्युएट प्लस BEd, पोस्ट ग्रॅज्युएट प्लस BEd हे विद्यार्थी फॉर्म भरू शकता। सगळ्यात जास्त पदं ह्यात बघा 3,962 ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचरसाठी आहे। फिमेल स्टाफ नर्ससाठी 550 जागा आहे। हॉस्टेल वॉर्डनसाठी 635 जागा आहे, बघा 635 जागा आहे। त्यानंतर अकाउंटंटसाठी 61 जागा आहे, कॉमर्सचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता। ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट 12वीचे विद्यार्थी फॉर्म भरताय 228, याला टायपिंग पण लागतं। लॅब अटेंडंट 146 जागा आहे। टोटल 7,267 जागांसाठी ही जाहिरात आली। 2025 ची फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे। पदानुसार जागा तुम्ही बघू शकता। प्रिन्सिपल ह्या पदासाठी जागा टोटल बघा किती आहे, टोटल जागा तुम्हाला बघायला मिळतील इथे 225 जागा। त्यामध्ये अनरिझर्व्ड म्हणजे ओपन साठी 116 जागा आहे, OBC ला 60 जागा आहे, OBC विथ NCL, SC ला 33 जागा, ST ला 16 जागा, अशा टोटल 225 जागा। त्याच्यामध्ये सुद्धा ब्लाइंड जे कॅन्डिडेट त्यांना बघा VI साठी 3 आहे, HI साठी 2 आहे, LD साठी 2 आहे आणि अदर D आणि E साठी 2 जागा असणार। म्हणजे जे दिव्यांगांचे प्रकार आहे बघा ABCDE 5 प्रकार, त्यापैकी ह्या जागा त्यांना अलोकेट करण्यात आलेल्या आहेत। प्रिन्सिपलच्या टोटल 225 जागा आहे। आणि दुसरं पद आहे यामध्ये PGT पोस्ट ग्रॅज्युएट टीचर साठी बघा ग्रुप B चं पोस्ट आहे आणि यामध्ये टोटल जागा जर आपण बघितल्या तर टोटल जागा तुम्हाला 1460 आहे। त्यामध्ये पण बघा विषयानुसार जागा आहेत। इंग्लिश सब्जेक्ट साठी 112 आहे, हिंदीसाठी 81 जागा आहे, मॅथ्स साठी 134 आहे, केमिस्ट्री साठी 169 आहे, फिजिक्स साठी 198 आहे, बायोलॉजीला 99 आहे, हिस्ट्रीला 140 आहे, जिओग्राफीला 98 आहे, कॉमर्सला 120 आहे आणि इकॉनॉमिक्सला 155 आहे, कम्प्युटर सायन्सला 154 जागा, अशा टोटल 1460 जागा आहेत। मग या कॅटेगरीनुसार तुम्ही चार्टचा स्क्रीनशॉट घेऊन टाका। ओपन साठी बघा, ओपनला ह्या जागा आहेत 611, या
सब्जेक्टनुसार. EWS ला जागा बघा किती आहे, 141 जागा आहे. ओबीसी विथ एनसीएल 388 जागा आहे. एससी ला 215 जागा आहे. एसटी ला 105 आहे. VI ला म्हणजे ह्या दिव्यांग, व्हिज्युअल इम्पेअरमेंट म्हणतो आपण त्याला, हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणतो आपण त्याला, 15 आहे. LD आहे, लोकोमोटर डिसेबिलिटी, आणि अदर D आणि E मधले 14 जागा आहे. म्हणजे दिव्यांग उमेदवारांना सुद्धा इथे वॅकन्सी आहे. टोटल जागा बघा 1460 आहे. दुसरं आहे ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर, TGT म्हणतो आपण त्याला, याला टोटल जागा बघा 2550 आहे. हिंदी विषयासाठी 424, इंग्लिशला 395, मॅथला 381, सोशल स्टडीला 392 आहे, सायन्सला 408 आहे, कम्प्युटर सायन्सला 550 अशा जागा आहे. 2550 कॅटेगरीनुसार बघा. ओपनसाठी 1044 जागा आहे. EWS ला 253 आहे. ओबीसी एनसीएल 685, SC ला 380, ST ला 188, आणि ह्या दिव्यांग उमेदवारांच्या जागा आहे. त्यानंतर चौथं पद आहे बघा, ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर रिजनल लँग्वेज मध्ये बघा. आता हे रिजनल लँग्वेज मध्ये तुम्हाला दिले आसामी 8 जागा, बोडो 2, बेंगॉली 8, गारो 1, गुजराती 2, कन्नडा 6, खाशी 3, मल्याळम 2, मणिपुरी 11, मिझो 6, उडिया 57, संथाली 71, तेलुगू 44 आणि उर्दू 2 अशा 223 जागा ह्या तुम्हाला रिजनल लँग्वेज साठी आहे. कॅटेगरीनुसार पण जागा त्यांनी दिलेल्या आहे. पदानुसार जागा ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर TGT साठी बघा, मिसलेनियस कॅटेगरी ऑफ टीचर ग्रुप बी चं पोस्ट आहे. म्युझिक साठी जागा 314 आहे. आर्ट साठी 279 आहे. PET फिजिकल एज्युकेशन ट्रेनर म्हणून मेलची 173 जागा आहे. फिमेलच्या 299 जागा आहे. लायब्ररीच्या 124 अशा 1189 जागा आहे. कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता. त्यानंतर नॉन टीचिंगच्या पोस्ट आहे. नॉन टीचिंग कोणकोणत्या आहे? हॉस्टेल वार्डन आहे बघा, मेल 346, हॉस्टेल वार्डन फिमेल 289, फिमेल स्टाफ नर्स 550, अकाउंटंट 61, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट 258, लॅब अटेंडन्स 146. टोटल 1620 जागा आहे. जो 10वी 12वी ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरू शकता. आता यामध्ये सुद्धा कॅटेगरीनुसार त्यांनी जागा दिलेल्या आहेत, ह्या पण तुम्ही बघू शकता. नंतर पोस्ट डिटेल्स आहे बघा. प्रिन्सिपल जी पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला मिनिमम 50 वय वर्ष लागतं, आणि लेवल 12 सॅलरी स्ट्रक्चर बघा 78,800 पासून 2,09,200. जवळपास इथे तुम्ही असं कन्सिडर करा तुम्हाला 90,000 सॅलरी ह्या पदासाठी असणार आहे. दुसरं पद आहे PGT पोस्ट ग्रॅज्युएट टीचर. यासाठी बघा कोण लागतंय, सब्जेक्ट कोणते लागतात? इंग्लिश, हिंदी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, बायोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, कॉमर्स आणि कम्प्युटर सायन्सचे कॅन्डिडेट लागतात. आणि त्यांची सॅलरी 47,600 पासून 1,51, 100 म्हणजे जवळपास 70,000 सॅलरी या पदाला पण असणार आहे. नंतर ट्रेनी ग्रॅज्युएट टीचरसाठी बघा इंग्लिश विषय, हिंदी विषय, मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स, रिजनल लँग्वेज आणि कम्प्युटर सायन्ससाठी या लेवल 7 आहे. याची जवळपास 44,900 पासून 1,42,400 जवळपास 60,000 सॅलरी ह्या पदाला पण असणार आहे. त्यानंतर लायब्ररियन हे पद आहे लेवल 7, 44,900, 1,42,400 म्हणजे सेम तुम्हाला इथे 60,000 सॅलरी लायब्ररियनला आहे. 60,000 सॅलरी. आर्ट, म्युझिक, फिजिकल एज्युकेशन ट्रेनर मेल फिमेल लेवल बघितली लेवल 6 आहे. जवळपास इथे 50,000 तुम्हाला सॅलरी असणार आहे. फिमेल स्टाफ नर्स बघितला तर लेवल 5 आहे. 29,200 पासून 92,300 जवळपास याला म्हणजे आपण 40,000 सॅलरी आहे. त्यानंतर हॉस्टेल वार्डन मेल आणि फिमेल लेवल 5 आहे. इथे सुद्धा तुम्हाला 40,000 सॅलरी आहे. अकाउंटंट म्हणून तुम्हाला लेवल 6 आहे. 35,400, 1,12,400 आहे. जवळपास 50,000 सॅलरी आहे. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट म्हणतो आपण त्याला लेवल 2 म्हणजे याला सुद्धा 30,000 सॅलरी आहे. आणि लॅब अटेंडंट याला लेवल 1 म्हणजे जवळपास 25,000 सॅलरी या ठिकाणी आहे. सो ही पदं खूप चांगली आहे. इथे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आहे, म्हणजे त्याला म्हणूया आपण की भारतामध्ये हे पद असणार आहे. महाराष्ट्रात नुसते भारतामध्ये पद असणार आहे. त्यानंतर पुढे घेऊन जातो परीक्षा कशी असणार आहे. मोड ऑफ एक्झामिनेशन जी असणार आहे ही एक्झाम तुमची बघा Tier 1 आणि Tier 2 अशा 2 सेक्टरमध्ये होते. 2 सेक्टरमध्ये आणि मग तुमचं फायनल Tier 3 पण असते. काही पदाला इंटरव्ह्यू आहे, काही पदाला इंटरव्ह्यू नाही आहे. ओके, Tier 1 जी असणार ती बघा तुमची EMRS स्टाफ सिलेक्शन एक्झामिनेशन 2025 विल बी कंडक्टेड इन MCQ फॉर्मॅट, म्हणजे OMR बेस असणार आहे. तुम्हाला पेन अँड पेपर ऑफलाईन ही एक्झाम असणार आहे मोड. आणि Tier 2 विल बी कॉम्बिनेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आणि MCQ, म्हणजे Tier 1 तुमची फक्त MCQ बेस आहे आणि Tier 2 तुमची डिस्क्रिप्टिव्ह ॲज MCQ बेस म्हणजे OMR बेस पेन पेपर ऑफलाईन ती पण असणार. म्हणजे दोन्ही मोड Tier 2 ला असणार आहे.
आणि टियर 2 नंतर देअर विल बी द इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ प्रिन्सिपल पोस्टला इंटरव्ह्यू आहे आणि स्किल टेस्ट असणार तुम्हाला ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, कारण याला टायपिंगची गरज आहे. सो ह्या 2 पदांसाठी बघा प्रिन्सिपललाच फक्त इंटरव्ह्यू, बाकी पदांना इंटरव्ह्यू नाही आहे. आणि JSA ला तुम्हाला टायपिंगचं स्किल टेस्ट असणार आहे. चॉईस ऑफ मीडियम तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर असणार आहे. फक्त तुम्हाला जिथे लँग्वेजचे क्वेश्चन्स असतात त्या लँग्वेजला तुम्हाला चॉईस तुमची मदर लँग्वेज रिजनल लँग्वेज तुम्हाला मिळणार आहे. आता बघूया आपण की परीक्षा पद्धत कशी असणार आहे. तुम्हाला मी जे प्रत्येक पदासाठी पात्रता काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर परीक्षा पद्धत कशी असते तर प्रिन्सिपल या पदासाठी बघा टियर 1 मध्ये तुम्हाला म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम असणार आहे. क्वालिफाईंग नेचरची आहे, याचे मार्क पकडले जात नाही. तर ही ऑब्जेक्टिव्ह OMR शीटवर ऑफलाईन असणार आहे. 100 मार्कांसाठी कोणते कोणते विषय बघा. पार्ट 1 मध्ये रिझनिंग अँड न्यूमेरिक ॲबिलिटी, पार्ट 2 मध्ये जनरल अवेअरनेस आहे, पार्ट 3 मध्ये अकॅडमिक अँड रेसिडेन्शियल ॲस्पेक्ट, डिटेल सिलेबस ॲज ऑन NSTS वेबसाईट, याचा सिलेबस दिलेला वेबसाईटला, त्याच्यावर डिटेल मी व्हिडिओ घेतो तुम्हाला बघा इथे लक्षात घ्या. त्यानंतर पार्ट 4 मध्ये तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स डिटेल सिलेबस त्यांनी दिलेला आहे. पार्ट 5 मध्ये लँग्वेज असणार बघा, लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट, जनरल इंग्लिश अँड जनरल हिंदी 10 मार्क्स इच, असे 20 प्रश्न तुम्हाला असणार बघा. प्रत्येकाचे प्रश्न तुम्ही जे बघितले आहेत हे टोटल आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन्स 100 आहे, टोटल 100 मार्कांसाठी आहे. आणि the test will be 2 hours without any time limit for each part of the test individually. म्हणजे तुम्हाला इथे टाइम लिमिट आहे का, प्रत्येक प्रश्नाला वगैरे विभाग केले का नाही, डायरेक्ट तुम्हाला 2 तासामध्ये 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे MCQ बेस असणार आहे. सो इथून तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुमच्या टियर 2 एक्झामसाठी 1:10 याप्रमाणे सिलेक्शन तुमचं होतं. आणि प्रिन्सिपलची टियर 2 ची ही एक्झाम याप्रमाणे असणार बघा. इथे काय असणार आहे, 1:10 तुम्हाला सिलेक्शन होणार आहे. आणि इथे तुम्हाला जी मेन्स आहे किंवा टियर 2 म्हणूया आपण, याच्यावरती तुमचं फायनल सिलेक्शन होतं. यामध्ये अकॅडमिक अँड रेसिडेन्शियल ॲस्पेक्ट, ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स डिटेल सिलेबस इज अपलोड ऑन द वेबसाईटला हे दिलेलं आहे त्यांनी. त्याला बघा ऑब्जेक्टिव्ह 40 आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह 15 आहेत क्वेश्चन. म्हणजे ऑब्जेक्टिव्हचे MCQ बेस 40 प्रश्न आहे आणि डिस्क्रिप्टिव्हचे 15 प्रश्न तुम्हाला असणार आहे. टोटल 55 क्वेश्चन आहे आणि 40 प्रश्न 40 मार्काला, 15 प्रश्न प्रत्येकी 4 मार्काला 1 प्रश्न असणार आहे डिस्क्रिप्टिव्हचा. असे 60 मार्क, टोटल 100 मार्कांची मेन्स किंवा टियर 2 असणार आहे. तर टेस्ट विल बी 3 hours. 3 hours मध्ये तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. याला पण लिमिट नाहीये, याला किती एकत्रित आहेत. सो 3 तासात सोडवायची आहे. आणि टियर 2 ओनली फॉर द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन द टियर 2 एक्झामिनेशन. पर्सनल इंटरव्ह्यू 40 मार्क्स, म्हणजे प्रिन्सिपलसाठी 40 मार्काचा इंटरव्ह्यू होणार आहे. आणि तुमचं फायनल सिलेक्शन जे होणार आहे 100 + 40 असं 140 मार्कांवरती बघा सिलेक्शन होणार आहे. वेटेज फॉर प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट, वेटेज ऑफ रिटर्न टेस्ट टियर 2 ओनली अँड इंटरव्ह्यू विल बी द रेशिओ 80% अँड 20% व्हाईल डिटरमाइनिंग द मेरिट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ प्रिन्सिपल. म्हणजे तुमच्या हे जी एक्झामचं फायनल रिझल्ट लागेल किंवा कट ऑफ लागेल, मेरिट लागेल ते 140 मार्कांवरती फायनल लागणार प्रिन्सिपल पदासाठी. आता प्रश्न असेल की सर पात्रता काय सांगा, सांगतो की तुम्हाला पात्रता. पण दुसरी आहे PGT बघा, त्यासाठी टियर 1 तुमची एक्झाम असणार. त्यासाठी जनरल अवेअरनेस, रिझनिंग, नॉलेज, ICT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. पार्ट 4 टीचिंग ॲप्टिट्यूड आहे. पार्ट 5 मध्ये डोमेन नॉलेजमध्ये बघा एक्सपिरियन्शियल ॲक्टिव्हिटी बेस्ड पेडालॉजी अँड केस स्टडी बेस्ड क्वेश्चन आहे. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पण आहे. अशा प्रकारे टोटल तुम्हाला हे प्रश्न नंबर ऑफ क्वेश्चन 100 प्रश्न 100 मार्कांना असणार आहे. आणि पार्ट 6 मध्ये लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट असणार तुमची. तुम्हाला इथे चॉईस आहे, तुम्हाला विषय निवडता येणार आहे. आणि यामध्ये 20 प्रश्न 20 मार्कांना असणार आहे. अशी टोटल 150 मिनिटाची ही एक्झाम असणार आहे. ऑफलाईन असणार आहे, तुम्हाला MCQ बेस असणार आहे. 150 मिनिटासाठी तुम्हाला 100 प्रश्न 120 प्रश्न सोडवायचे आहे. ओके. सो यानंतर तुमचं टियर 2 ला सिलेक्शन होईल 1:10 याप्रमाणे. कोणतं पद सांगतो मी तुम्हाला, हे पद सांगतो PGT पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर. कुठे लागणार आहे, एकलव्य स्कूलसाठी लागणार बघा. त्यानंतर टियर 2 जी असणार तुमची, त्यामध्ये सब्जेक्ट स्पेसिफिक सिलेबस इन अपलोडेड ऑन द वेबसाईट. 40 ऑब्जेक्टिव्ह, 15 डिस्क्रिप्टिव्ह, 55 मार्कासाठी आहे. म्हणजे जसं मी लास्ट सांगितलं तसंच आहे. 100 मार्कांची टियर 2 असणार आहे. 3 तास वेळ आहे तुम्हाला, ह्या 3 तासामध्ये सोडवायची आहे. आणि तुमचं मेरिट लिस्ट ह्या 100 मार्कांवरती लागणार आहे. मला इथे इंटरव्ह्यू आहे का या पदासाठी, नाही इंटरव्ह्यू नाही आहे. नंतरचं पद आहे TGT. परीक्षा पद्धत कशी TGTची, त्यामध्ये टियर 1 आहे बघा. पार्ट 1 जनरल अवेअरनेस आहे, पार्ट 2 रिझनिंग आहे, पार्ट 3 नॉलेज ऑफ
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, पार्ट 4 मध्ये टीचिंग ऍप्टिट्यूड आहे, पार्ट 5 मध्ये डोमेन नॉलेज मध्ये एक्सपिरियन्शियल ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पेडॉलॉजी अँड केस स्टडी बेस्ड ऑन क्वेश्चन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी टोटल आणि लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट असणार आहे. टोटल बघा 100 आणि 30 130 मार्कांची टेस्ट आहे आणि तुम्हाला 2.5 तास वेळ किंवा 150 मिनिटांमध्ये तुम्हाला 130 प्रश्न सोडवायचे आहे. आणि मग टियर 2 तुमची डिस्क्रिप्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह या प्रमाणामध्ये असणार आहे. सेम पॅटर्न आहे, 100 मार्कांची, तुम्हाला 3 तास वेळ असणार आहे आणि 100 मार्कांवर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे पीजीटी साठी. त्यानंतर आहे हॉस्टेल वॉर्डन मेल अँड फिमेल यांसाठी बघा जनरल अवेअरनेस, रिझनिंग ॲबिलिटी, नॉलेज बेस्ड ICT, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि पार्ट 5 मध्ये लँग्वेज कॉम्पिटन्सी, जनरल इंग्लिश, जनरल हिंदी अँड रिजनल लँग्वेज 10 मार्क ईच असे 30 प्रश्न असणार आहे. टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी आणि तुम्हाला इथे वेळ असणार आहे 2 तास. 2 तासामध्ये तुम्हाला ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची आहे. त्यानंतर टियर 2 यासाठी बघा सेम 55 मार्कासाठी 55 प्रश्न 100 मार्कांसाठी टियर 2 असणार आहे आणि याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे वॉर्डनसाठी. त्यानंतर आहे अकाउंटंटसाठी टियर 1 मध्ये तुम्हाला बघा जनरल अवेअरनेस, रिझनिंग ॲबिलिटी, नॉलेज ऑफ ICT, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट असणार आहे. टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी 2 तास वेळ असणार आहे. त्यानंतर तुम्हाला टियर 2 मध्ये तुम्हाला सेम 55 प्रश्न 100 मार्कांसाठी आणि यावरती तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर फिमेल स्टाफ नर्स साठी तुम्हाला बघा जनरल अवेअरनेस, रिझनिंग ॲबिलिटी, नॉलेज ICT, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट असणार आहे. जनरल इंग्लिश आणि हिंदी असणार आहे. टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी आणि वेळ असणार तुम्हाला 2 तास. आणि शेवटचं पद याच्यामध्ये ह्या एक्झाममध्ये म्हणजे ह्या पदासाठी टियर 2 जी असणार आहे त्यामध्ये सेम 55 प्रश्न 100 मार्कांसाठी 3 तासामध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची आहे आणि याच्यावरती फायनल तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि शेवटचं ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ज्याला आपण AST म्हणतो, JST म्हणतो, JSA म्हणतो आपण, यासाठी बघा टियर 1 मध्ये रिझनिंग आहे, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, जनरल अवेअरनेस आहे, बेसिक ऑफ कॉम्प्युटर नॉलेज आहे, लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट असणार आहे. टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी 2 तासामध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची आहे आणि एकाच 10 सिलेक्शन होऊन तुम्हाला टियर 2 ला घेऊन जातोय. टियर 2 मध्ये सेम तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह बघा, ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह 100 मार्कांसाठी 3 तासामध्ये टेस्ट द्यायची, याच्यावरती फायनल तुमचं सिलेक्शन होणार आहे. लॅब अटेंडंट परीक्षा पद्धत कशी, त्यामध्ये रिझनिंग ॲबिलिटी, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस, बेसिक नॉलेज कम्प्युटरचा, लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट आहे. 100 प्रश्न 100 मार्काला 2 तासामध्ये सॉल्व्ह करायचे आणि मग तुम्ही जाता टियर 2 साठी 55 प्रश्न 100 मार्कांसाठी. बघा टियर 2 सगळ्यांची सारखीच आहे, वेगळं काय नाही. टियर 2 वरतीच तुमचा फायनल रिझल्ट लागतो. फक्त तुम्हाला काय JSA साठी फक्त टायपिंगची स्किल टेस्ट आहे आणि प्रिन्सिपलला फक्त इंटरव्ह्यू आहे. बाकी सगळ्या ठिकाणी टियर 2 वरती तुमचं फायनल सिलेक्शन आहे. शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा काय असणार आहे बघा, तुम्हाला घेऊन जातो ऍडकडे. त्या ऍडमध्ये बघा तुम्हाला प्रिन्सिपलसाठी बघा 50 कमीत कमी वय असावं तुमचं, 50 कमीत कमी वय असावं. आणि क्वालिफिकेशन काय यामध्ये बघा मास्टर डिग्री फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट विथ अँड लिस्ट 50% मार्क. तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, कमीत कमी 50% मार्क पाहिजे, प्लस तुमच्याकडे BEd पाहिजे. BEd जर BEd विथ 50% असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. मग BEdचे विद्यार्थ्यांना 50% मार्क आहे BEdला आपण आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला ते विद्यार्थी या प्रिन्सिपल पदासाठी फॉर्म भरू शकतात. आता यामध्ये ऑरवर त्यांनी दाखवलं, ठीक आहे ऑरवर बघा, पण तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार का? यस एक्सपिरियन्स लागणार आहे. एक्सपिरियन्स काय? पर्सन होल्डिंग एनालॉगस पोस्ट ऑफ प्रिन्सिपल इन सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन ऑफ सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट इन लेवल 12 ह्या पदावर त्यांनी काम केलेलं असेल, ह्या पे मॅट्रिक्सवर काम केलेलं असेल, त्यांचा अनुभव असेल तर नक्कीच त्यांना संधी इथे असणार आहे. म्हणजे एक्सपिरियन्स लागणार आहे का? येस एक्सपिरियन्स लागणार आहे. और त्यांनी सांगितलंय व्हाईस प्रिन्सिपल असिस्टंट एज्युकेशन ऑफिसर इन सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन, इथे जर तुम्ही या पे स्केलवर लेवल 10 वर तुम्ही काम केलं असेल तर त्याही विद्यार्थ्यांचा इथे विचार केला जाईल. याची ऍटलीस्ट 3 वर्षाची सर्व्हिस पाहिजे इथे. और PGT और लेक्चरर इन सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट ऑटोनॉमस बॉडीमध्ये लेवल 8 वर या पे स्केलवर तुम्ही 12 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे विचार केला जाईल. सो ह्या 3 एक्सपिरियन्स क्रायटेरिया आहे, ह्या फुलफिल करत असाल तर तुम्ही प्रिन्सिपल पदासाठी अप्लाय करू शकतात. हे डिझायरेबल आहे, जर असेल तर नसेल तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही आहे. PGT जर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर म्हणतो, कोण फॉर्म भरू शकतो इथे 40 वर्षाचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. कॅटेगरीला अजून तुम्हाला सवलत दिली बरं का, कॅटेगरीला सवलत आहे, पुढे मी दाखवतो. 40 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन यांना दिली बघा, सगळ्यांना एज रिलॅक्सेशन आहे. आता यामध्ये क्वालिफिकेशन काय लागतं?
इथे बघा मी तुम्हाला एकच वन दाखवतो, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूट विथ ॲटलिस्ट 50% तुम्हाला मार्क पाहिजे. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन 50% तुम्ही क्वालिफाईड असावं लागतं. आणि दुसरं याच्याबरोबर काय लागतं अजून, अँड काय लागतं तुम्हाला इथे, अँड बीएड डिग्री इन NCTS रेकग्नाइज इन्स्टिट्यूट विथ लिस्ट 50%. ज्यांचं बीएड झालं असेल 50% मार्क आहे, आणि ज्यांच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे 50% मार्क्स आहेत, ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात. लक्षात घ्या. आता इथे फॉर्म भरताना तुम्हाला त्यांनी काय सांगितलं बघा, सब्जेक्ट नुसार तुम्हाला बघा, सब्जेक्ट नुसार आहे. त्यांना सब्जेक्ट नुसार विद्यार्थी पाहिजे. इंग्लिशवाला पाहिजे, मास्टर डिग्री कशात पाहिजे, इंग्लिशमध्ये पाहिजे. हिंदीवाला पाहिजे, मास्टर डिग्री हिंदीमध्ये पाहिजे. फिजिक्सवाला, physics or any specialization in physics provided by the candidate has studied physics at graduation level. ग्रॅज्युएशन लेवलला फिजिक्स तुमचं असावं लागतं. पीजीटी साठी बघा इथे केमिस्ट्रीवाला पाहिजे, मॅथ पाहिजे तुमचं, पोस्ट ग्रॅज्युएशन मॅथमध्ये पाहिजे, इकॉनॉमिक्स पोस्ट ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्समध्ये पाहिजे. त्यानंतर इथे लक्षात घ्या, इथे काय ऍड केली ग्रॅज्युएशन लेवल बरं का, ऍट ग्रॅज्युएशन लेवल इथे बघू शकतो तुम्ही. पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, पण ग्रॅज्युएशन लेवलला तुम्ही हा सब्जेक्ट शिकलेलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. मास्टर डिग्री इन द सब्जेक्ट, काय ग्रॅज्युएशन लेवलला तुमचं त्या विषयामध्ये काय पाहिजे, मास्टर पाहिजे, डिग्री पाहिजे तुम्हाला. इथे बघा मी परत पाठीमाग घेऊन जातो तुम्हाला. इथे त्यांनी सांगितलेलं जे आहे ते बघा, इसेन्शियल क्वालिफिकेशन काय, पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर डिग्री म्हणतो आपण त्याला, रेकग्नाइज इन्स्टिट्यूट मधनं तुम्हाला पाहिजे. मग त्यामध्येच तुमचा विषय हा असेल, पण त्यांनी देताना काय दिलंय, ग्रॅज्युएशन लेवल फिजिक्स ॲट ग्रॅज्युएशन लेवल तुमचं असेल तर फॉर्म भरू शकतात. सगळ्या विषयांचे बघा, बायोलॉजी आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर हिस्ट्रीसाठी आहे, जॉग्राफीसाठी आहे, कॉमर्ससाठी पण इथे असणार. हे डिझायरेबल आहे, यांचा विचार केला जाईल. ओके. त्यानंतर पीजीटी कम्प्युटर सायन्ससाठी बघा इथे 40 वर्षाचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. त्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन काय, तर MSc कम्प्युटर सायन्सवाला चालेल, IT मधला चालेल, MCA वाला, MEA वाला, MTech वाला, कम्प्युटर सायन्स मधला, IT वाला चालेल, रेकग्नाइज इन्स्टिट्यूट मधनं पाहिजे 50% असं तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. इट इज क्लॅरिफाईड दॅट द फॉर प्रमोशन इन फ्युचर बीएड विल बी रिक्वायर्ड. ह्या पदाला तुम्हाला नंतर बीएड लागेल, तुम्हाला जर प्रमोशन घ्यायचं असेल तर, अदरवाईज एवढ्या तुमच्या पदावरती सुद्धा, एवढ्या शिक्षणावरती तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर टीजीटी आहे, टीजीटी मध्ये बघा 35 पर्यंत वयोमर्यादा आहे, 35 ओपन साठी आहे, आणि याला बॅचलर ग्रॅज्युएशन डिग्री इन सब्जेक्ट लागतं. बघा सब्जेक्ट नुसार यात कोणती डिग्री लागते, तर बॅचलर हॉनर डिग्री फ्रॉम द रेकग्नाइज इन्स्टिट्यूट. तुमचं बॅचलर डिग्री जर तुमच्याकडे असेल 50% सह सब्जेक्ट सह, तर तुम्ही ते फॉर्म भरू शकतात. आता सब्जेक्ट कोणते कोणते ते पण तुम्हाला दाखवतो, प्लस तुमचं डिग्री लागतंय 50% सह, आणि तुमचं बीएड पण लागते 50% सह. आणि मग तुम्हाला इथे काय लागतं अजून, सीटीटी पण क्वालिफाईड असं लागतं. बघा सीटीटी क्वालिफाईड असू शकतं, क्वालिफाईड इन द सेंट्रल टीचर ॲबिलिटी टेस्ट पेपर 2 conducted by the government of India. CTT certificate issued on or before the cut-off date is essential. तुमच्याकडे CTT असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर फॉर द इयर इंटिग्रेटेड ग्रॅज्युएट डिग्री कोर्स विथ बीएड कम्प्युटंट बी इज नॉट नेसेसरी, वेअर ॲटलीस्ट 50% मार्क, तुम्हाला 50% मार्क त्या सब्जेक्टमध्ये मात्र लागतात. कोणते कोणते बघा, टीजीटी हिंदीसाठी आहे, टीजीटी इंग्लिशसाठी आहे, टीजीटी मॅथ्ससाठी पण आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे फिजिक्स ॲटलीस्ट 1 इयर 2 इयर 2 सेमिस्टर ते विद्यार्थी फॉर्म भरू शकता. मॅथ्ससाठी सी. सो यानुसार टीजीटी सायन्ससाठी पण पाहिजे. त्यानंतर बायोलॉजी, लाईफ सायन्स, बॉटनी आणि झुलॉजीमध्ये पण तुमचं असेल, किंवा सबसिडरी सब्जेक्ट पण त्याने दिलेत, त्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर फॉर्म भरू शकता. टीजीटी सोशल स्टडीजमध्ये पण आहे. रिजनल लँग्वेजमध्ये सुद्धा ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर लागतात. सो या पद्धतीने. आणि टीजीटी कम्प्युटर सायन्समध्ये असेल तुमचा, यासाठी तुम्हाला कम्प्युटर सायन्समध्ये BCA असेल 50% असं, तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. त्याचबरोबर आर्ट टीचरसाठी पण व्हॅकन्सी आहे बघा इथे. आर्ट टीचरला तुम्हाला बॅचलर डिग्री इन ड्रॉइंग अँड पेंटिंग, स्कल्पचर, ग्राफिक्स आर्ट, फाईन आर्ट, व्हिज्युअल आर्ट, याच्यामध्ये तुमचं 50% असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि म्युझिक टीचरसाठी बॅचलर डिग्री इन म्युझिक परफॉर्मिंग आर्ट फ्रॉम द UGC रेकग्नाइज इन्स्टिट्यूट विथ ॲटलीस्ट 50% मार्क्स असेल तुमच्याकडे, तर यासाठी म्हणजे म्युझिक टीचरसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर फिजिकल एज्युकेशन टीचर मेल आणि फिमेल लागतात. यासाठी तुम्हाला 4 इंटिग्रेटेड कोर्स आहे. बॅचलर फिजिकल एज्युकेशनमध्ये तुमचा 4 वर्षाचा कोर्स असेल 50% सह, तर ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. बरोबर. त्यानंतर लायब्ररियनसाठी बघा, तुम्हाला लायब्ररियनसाठी डिग्री लागते सायन्समध्ये. लायब्ररी सायन्समध्ये तुमची डिग्री जर झाली असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. त्यानंतर पुढचं पद यामध्ये आहे फिमेल. बघा इथे एज पण दिले त्यांनी. बघा इथे एज क्रायटेरिया तुम्ही बघू शकता. इथे 35 वर्षाचा विद्यार्थी लायब्ररीसाठी फॉर्म भरू शकतो. इथे पण बघा 35 वर्ष दिलं आहे फिजिकल एज्युकेशनसाठी. आणि त्यानंतर आहे तुमचं स्टाफ नर्ससाठी तुम्हाला सांगितलं BSc नर्सिंग मध्ये लागतं. BSc नर्सिंग मध्ये असेल तर तुम्ही इथे फिमेल स्टाफ नर्ससाठी फॉर्म भरू शकता.
हॉस्टेल वॉर्डनला 35 वर्षापर्यंत बघा इथे तुमचं ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन ऑफ NCERT किंवा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल तर ह्या पदासाठी हॉस्टेल वॉर्डनसाठी फॉर्म भरू शकता. अकाउंटंटसाठी बघा तुम्हाला अकाउंटंटसाठी बॅचलर डिग्री इन कॉमर्स मधून ज्यांची डिग्री झालेली ते विद्यार्थी अकाउंटंट ह्या पदाला फॉर्म भरू शकता. 30 वर्षापर्यंतची लिमिट आहे. आणि JASA साठी तुम्हाला बघा 30 वर्ष लिमिट आहे आणि तुम्हाला 12वी असून तुमच्याबरोबर टायपिंगचा स्पीड बघा 35 वर्ड इंग्लिशसाठी आणि 30 वर्ड हिंदीसाठी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ह्या पदासाठी सुद्धा फॉर्म भरू शकता. आणि लॅब अटेंडंट 30 वर्षापर्यंत याची लिमिट आहे. 10वीचा विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतो. 10वीचा विद्यार्थी त्याच्यामध्ये काय डिप्लोमा पाहिजे, डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निक यामध्ये त्यांचा डिप्लोमा असेल फॉर्म भरू शकतो. किंवा 12th क्लास विथ सायन्स स्ट्रीम फ्रॉम रेकग्नाइज्ड 12वी जर सायन्समध्ये असेल तर तो विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतो. अशा पद्धतीने हे टोटल वयोमर्यादा तुम्ही बघितल्याच राहता. तर इथे वयोमर्यादेमध्ये कॅटेगरीनुसार 3 वर्ष, SC ST 5 वर्ष आहे, OBCला 3 वर्षापर्यंत सवलत देण्यात आलेली आहे प्रत्येक पदासाठी. सो तुम्ही जर इथे काय ह्या अर्हतेमध्ये बसत असेल तर फॉर्म भरून टाकायला हरकत नाहीये. सो याचा जर सिलेबस तुम्ही बघितला, मी तुम्हाला आता दाखवला, सिलेबस तुम्हाला कव्हर करण्याजोगता आहे, एकदम सिंपल आहे त्यांचा. म्हणजे तुम्ही आतापर्यंत अभ्यासलेला हा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. फक्त प्रिन्सिपल पदासाठी थोडासा वेगळा सिलेबस आहे, त्याचा पण वेगळा सिलेबस तुम्हाला मी डिटेलमध्ये अनालिसिस करून देतो. सो हे सगळं मी तुम्हाला सांगितलं, काय काय सांगितलं तुम्हाला, परीक्षा पद्धत सांगितली, वयोमर्यादा सांगितली, पात्रता सांगितलेली आहे, कोणते पद आहेत, किती पद आहेत, त्यांचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो जे पात्र विद्यार्थी असेल त्यांनी नक्की फॉर्म भरा. आणि काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. जाताना पर्यंत तुम्हाला मी सांगू इच्छितो की याच्या वयोमर्यादा तुम्ही बघू शकता. इथे प्रिन्सिपलला 50 आहे, PGTला 40 आहे, TGTला 35 आहे, फिमेल स्टाफ नर्सला 35 आहे, हॉस्टेल वॉर्डनला 35 आहे, अकाउंटंटला 30 आहे, JSAला 30 आहे आणि लॅब अटेंडंटला 30 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे. ओके. सो तुम्ही जर इथे पात्र असाल तर नक्की फॉर्म भरा. फॉर्म भरण्याची प्रोसेस किंवा अजून माहिती पाहिजे असेल तर पुढची व्हिडिओ बघा. पुढची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि अशा प्रकारची पुस्तकाची TET तयारी करत असाल तर TETच्या विद्यार्थ्यांनी पुस्तक हवी असेल तर इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट ऑर्डर करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. अजून तुमच्या मनात प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.